नमस्कार मंडळी. हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण सगळ्याच प्रकारचे लोणचे घालतो. त्यापैकी मी ही मिरचीचं लोणचंसुद्धा केलं आहे. तिखट मिरची आहे पण मस्त लोणचं झालेलं आहे आणि करायलाही तुम्हाला खूप सोपं आणि अगदी सोप्या पद्धतीने करता येईल आणि खराब होणार नाही. गॅरंटी 100% गॅरंटीचं लोणचं आहे. म्हणजे तुमचं अजिबात लोणचं खराब होणार नाही याची गॅरंटी मी घेते. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत. त्यासाठी मी काय केलं, चांगल्या 1 पाव हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्या घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खराब नसतील तर कपड्याने नुसतं पुसून घ्यायच्या आहेत. धुवून घ्यायची गरज नाही आहे. कपड्याने चांगले स्वच्छ पुसून घ्यायच्यात. एक मिरची करून पुसून घ्यायची. पण पुसताना काय करायचं, एक मिरची पुसून घ्यायची आहे आणि नंतर त्या मिरचीचे आपल्याला देठ काढायचे आहेत. आपण पूर्ण मिरच्यांचे देठ काढून घेतलेत आणि नंतर काय करायचं, आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या कापून घ्यायच्या आहेत. तर कापताना फक्त काय करायचं आहे, तुम्हाला जर वाटलं नुसते 4 भाग करून घ्यायचे तसे पण करू शकता, किंवा तुम्हाला लवकर मुरून खाण्यासाठी जर हवी असेल तर मिरचीचे 2 भाग करायचे आणि नंतर मग त्याचे 2 किंवा 4 भाग करून घ्यायचे. आलं का लक्षात मी काय म्हणते ते? मिरचीचे नुसते तुकडे तुकडे करून जर घेतले तर मुरायला थोडा वेळ लागेल, पण मिरचीचा पूर्ण एक काप करून घेतला आणि नंतर तुकडे करून जर घेतले तर लवकर मिरचीचं लोणचं मुरल्या जाईल. तर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचे काप करू शकता. तर इथे झाले मिरचीचे काप करून झाल्यानंतर काय करायचं, एका भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहेत. थोड्याशा झटकून घ्यायच्या आहेत मिरच्या. ज्या बिया असतील ना त्या निघून गेल्या तर चांगलंच राहील. लोणचं थोडं कमी तिखट होईल आपलं. म्हणजे खायला मिरच्याचं जे मिरचीचं लोणचं आहे ना, बिया काढून टाकायच्या शक्यतो थोड्याशा, ज्या निघतील त्या. असं काही नाही, सगळ्याच काढायचे, ज्या निघतील त्या ठेवायच्या नाही आहेत. तर हे झाले आपल्या मिरच्या घेऊन आणि आपले खालचे मिरचीचे आतले बिया जे आहेत त्या आपण उरलेल्या थोड्याशा बिया बाजूला टाकून देतो आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचं आहे. लिंबू घेतल्यानंतर आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे त्यामध्ये. एका लिंबाचा, कितीही रस असो, चांगला रसरशीत लिंबू घ्यायचा आहे आणि एका लिंबाचा आपल्याला चांगला भरभरून 2 चमचे रस निघतो आहे. तर तो आपण 2 चमचे यामध्ये रस घालणार आहोत. तर बियासाठी मी हातातून गाळून टाकते आणि आपल्याला हा रस टाकल्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं. जास्त नाही, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून आपल्याला मिरची आणि लिंबू एकत्र करून ठेवायचं आहे. मॅरिनेशन म्हटलं तरीही चालेल. तर ह्या मिरच्या आपण थोड्याशा एकजीव करून ठेवायच्या आहेत आणि याला मुरू द्यायचं आहे आपल्याला आपला मसाला होईपर्यंत. जोपर्यंत आपला मसाला रेडी होत नाही तोपर्यंत ह्या मिरच्या अशाच मुरतील. तर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. त्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला मसाल्याची तयारी करायची असते. त्यासाठी मी चांगले 4 मिरी आणि 2 लवंग घेतल्यात. अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे, 1 चमचा सोप घ्यायची, बडीसोप, 1 चमचा धणे घ्यायचे, अर्धा चमचा कळंची घ्यायची आहे. तर हे आपल्याला आधी वाटण करून घ्यायचं आहे. कळंचीचं याचं वाटण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटण झाल्यानंतर, म्हणजे पावडर झाल्यानंतर, त्यामध्ये घालायचं आपल्याला 4 चमचे मोहरी. तुमच्याकडे मोहरी डाळ असेल तर ती घाला. चांगला 1 चमचा हळद घालायची, त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. तर बरोबर मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे 1 पाव मिरचीला. चमच्याच्या मापाने तुम्ही पोह्याचा चमचा जो असतो ना त्या मापाने हे साहित्य टाकायचं आहे तुम्हाला. हे झालं आपलं मस्त मिक्स करून मसाला तयार. तर हा मसाला तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवला आहे मी, अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसरही नाही, मीडियम आहे. तर हा मसाला तयार करून झाल्यानंतर मी तेल तापायला ठेवायचं आहे आपल्याला. तर मी वाटीचं, मीडियम आपली आमटी पिण्याची वाटी असते का, त्या वाटीने तेल घेतलं आहे. कडकडीत धूर निघेपर्यंत आपल्याला ते तापून घ्यायचं आहे. तर धूर निघेपर्यंत तापून घेतल्यानंतर काय करायचं, आपण जो मसाला वाटून घेतला आहे ना, म्हणजे पावडर करून घेतली मसाल्याची, तो काय करायचं, एका बाउलमध्ये घ्यायचा. आपल्याला ज्यामध्ये लोणचं ठेवायचं आहे त्यामध्ये ठेवायचं आहे आणि कडकडीत तेल आपल्याला मसाल्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही म्हणाल ही प्रोसिजर का? कारण आपण मसाले जे आहे ऑलरेडी कच्चे वाटून काढलेले आहेत आणि आपण ज्या वेळेस तेलामध्ये फ्राय करून घेतो ना, भाजण्यापेक्षा तेलामध्ये फ्राय केलेला मसाला लोणच्याचा अगदी अप्रतिम लागतो आहे, खूपच छान लागतो. म्हणून ही प्रोसिजर करायची आहे. तर आता हे थंड होण्यासाठी एकदम गार, जितकं गार, अजिबात तेलाचं टेम्परेचर गरम राहिलेलं नाही पाहिजे आपल्याला. अगदी छान, चांगला 1-1.5 तास लागला ना तरीही चालेल. फॅन खाली ठेवून द्यायचं आहे किंवा खाली थंड पाणी ठेवून द्यायचं आणि मस्त गार होऊ द्यायचं हे आपलं मसाला आणि तेल. तर मी चांगलं एकसारखं चमच्याने हलवून नंतर ठेवून दिलं आहे आणि ठेवून दिल्यानंतर आता नंतर बघायचं आहे, याला घट्टसरपणा आणि रंगसुद्धा छान आलेला आहे. ज्यावेळेस आपलं थंड होतं ना हे सारण खूप छान दिसतं आहे, कलरही छान होतो आणि चव तर विचारू नका. घरात सुगंध सुटला आहे आपल्या मसाल्याचा. तर मिरचीला जे पाणी सुटलेलं आहे थोडंसं ते काढून टाकायचं आहे आपल्याला. तर ते पाणी काढून टाकल्यानंतर आपल्या मिरच्या ज्या आहेत ना त्या घालायच्या आहे आपल्या मसाल्यामध्ये. बघा तुम्ही, अगदी सोपं आहे ना लोणचं करायला. आणि तुम्ही 1 वर्षाचं 1 किलोचं 2 किलोचं कितीही लोणचं करून ठेवू शकता.
फक्त प्रमाणासहित करायचं. तुम्ही म्हणाल चमच्याच्या मापाने तुम्ही प्रमाण सांगितलं आहे, तर 1 किलोचं तुम्ही 1 पावणे जे मी प्रमाण सांगितलं आहे तसं अर्धा किलोचं 1 किलोचं प्रमाण करायचं आणि लोणचं घालून टाकायचं आहे. तर परत एक लिंबू घेतलं आहे मी, त्याचे अगदी छोटे छोटे जितके तुम्हाला छोटे काप करता येईल ना तितके छोटे नाही झाले करता आले काप तुम्हाला छोटाले तर मोठाले काप करून टाकले तरीही चालतील, असं काही नाही. पण छोटाले जर केले तर मिरचीबरोबर अगदी जास्त पांगून जाईल आणि लोणचंही खायला आणि मुरायला छान होईल. तर हे मी छोटे छोटे जितके होईल तितके छोटाले काप करून घेतले लिंबाचे. तर बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला त्याच्यासुद्धा. बिया काढून घेतल्यानंतर काप जे करून घेतले तर आपल्याला लिंबाचे ते घालायचे त्या लोणच्यामध्ये. तुम्ही म्हणाल लिंबू का घातलं? आंबट आणि तिखट ज्यावेळेस एकत्र येतं, आपण लिंबाचा रस पण घातला आहे त्यामध्ये, तो याच्यासाठी घातला. जो मसाला आपण घातलेला आहे त्याला ग्रेव्ही तयार करतो. मीठ घातलेलं असतं आणि लिंबाच्या रसाने त्याला ग्रेव्ही तयार होते. मग लोणचं अगदी सुकत नाही आहे. मिरच्याचं जो लोणचं जे आहे ना लिंबाच्या रसामुळे सुकत नाही. आणि लिंबाच्या फोडी यासाठी घातल्या, ज्यावेळेस मिरचीसोबत लिंबाच्या फोडी मुरतात ना ती लिंबाची फोडसुद्धा खूप छान लागते, म्हणून घातलं आहे आपण ते. नक्की ट्राय करून बघा. म्हणजे काय होईल, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला समजून ज्या सांगितलेल्या ना त्या अगदी परफेक्ट आहेत आणि खायला खरंच खूप छान लागते लोणचं. 1 पाव करायला तुम्हाला काहीच हरकत नाही. नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल हे लोणचं खरंच किती छान होतं ते. तुम्ही खिचडीसोबत, पराठ्यासोबत, कशासोबत एखाद्या दिवस तुमचा स्वयंपाक म्हणजे भाजी नाही करणं झाली ना, तुम्ही हे मिरचीचं लोणचं जरी खायला घेतलं ना तरीही छान लागेल तुमचं. नक्कीच ट्राय करून बघा. अगदी सोपं आहे, कमी साहित्यात आहे आणि कमी वेळात आहे. तर मस्त काचेची भरणी घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून पुसून वाळवून घेतलेली आहे मी. त्यामध्ये आपल्याला लोणचं स्टोअर करून ठेवायचं आहे. अजिबात लोणचं खराब होणार आणि मिठाचं सुद्धा पण प्रमाण अगदी व्यवस्थित घातलेलं आहे. तर अगदी सोपं आणि झटपट होणारं तुमचं 1 वर्षासाठी न खराब होणारं लोणचं आहे हे. तुम्ही 1 किलोचं सुद्धा करून ठेवू शकता किंवा तुम्हाला वाटलं पावसाळा हिवाळा केव्हाही मिरच्या आपण कधी घेतो, कधीही तुम्ही अर्धा किलोचं लोणचं 1 पावचं लोणचं करून ठेवू शकता आणि कधीही खाऊ शकता. मुरलं की तुम्हाला खायला रेडी राहील. तर हे ठेवलं आपण भरणीमध्ये भरून आणि आपल्याला बंद करायचं किंवा एक कापड बांधलं तरी चालेल. त्याला कपडा बांधून ठेवला तर हवेशीर, फक्त आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे असं काही की लोणचं खराब होण्याची चान्सेस फार कमी असतात. त्यामुळे गारपणा जो असतो ना वातावरणाचा तो त्याला चांगलाच असतो लोणच्याला. तर भरणीमध्ये फक्त काय करायचं, दररोज 2 टाईम जे आहे मिरचीचं लोणचं चमच्याने किंवा भरणी आपली डायरेक्ट हलवायची, झाकण थोडंसं उघडं करायचं आणि नंतर परत ठेवून द्यायचं. हे काम करायचं 8 ते 10 दिवस, म्हणजे लोणचं खराब होणार नाही. तर अगदी सोपं आणि झटपट होणारं हे मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.